त्याच्यावर सातत्याने मागणी व्हायची की ही कालावधी आपण वाढवली पाहिजे, जेणेकरून थेट मासेमारीवर आणि मत्स्य उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम होईल. गुजरात सारख्या राज्यामध्ये अशा पद्धतीची बंदी कालावधी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये चांगला परिणाम त्यांच्या उत्पादनावर झालेला आहे. साधारण हा जो कालावधी असतो तो प्रजननाचा असतो आणि त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये अगर आपण मासेमारी केली तर आपल्याला छोटे मासे मिळणं किंबहुना दर्जेदार मासे मिळण्यावर अतिशय अडचणी होतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान मच्छीमार समाजाचं होतं आणि म्हणून वर्षानुवर्ष असणारी ही जी काही त्यांची मागणी आहे ते कालावधी वाढवा, पिढी ही जी कालावधी आहे ते कालावधी वाढवा. या संदर्भात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन, त्याचबरोबर किनारपट्टी भागातले जेवढे महायुतीचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, त्यांच्या सगळ्यांची समन्वय साधल्यानंतर आज महाराष्ट्र राज्यामध्ये मच्छीमार बंदीची कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत आता अधिकृत पद्धतीने असणार आहे. अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आमच्या खात्याच्या माध्यमातून काही तासामध्ये निघेल. या कालावधीमध्ये आता आपण कालावधी 16 दिवसांनी वाढवतोय, पण अन्य काही राज्यांमध्ये आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, त्या राज्यांमध्ये मासेमारी लवकर सुरू होते. पण तरीही त्या 15-16 दिवसामध्ये जिथे आता आपल्याकडे बंदी असेल तिथे अगर कोणीही अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या मच्छीमारांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर कडक ते कडक कारवाई करण्याची तयारी ही आमच्या मत्स्य खात्याची आहे. हेही या निमित्ताने मी मुद्दामून सांगू इच्छितो. सर, मछुआरों के लिए एक बड़ा फैसला लिया गया है, किस तरीके का डिसीजन लिया गया है, क्या कहना चाहते हैं? देखिए, आज के दिन आज जो विधानसभा में जो बहुत पुरानी सालों साल मांग थी कि वो मत्स्य क्या फिशरीज की जो कालावधी है जो 1 जून से 31 जुलाई तक है, 31 जुलाई तक है, उस बीच में वो टाइम पीरियड बढ़ाया जाए, उसको और 16 दिन दिए जाए, ताकि जो ब्रीडिंग पीरियड जो इस समय चालू होता है उसके वजह से अगर हम जल्दी फिशिंग चालू कर देंगे या तो मच्छरों को समुद्र में जाने को लगाएंगे, उसके वजह से बड़े पैमाने पे नुकसान मछुआरों का होता है. इसके बारे में बहुत सारे निवेदन हमारे पास आए, सालों साल की ही मांग थी. बहुत सारे मच्छीमार संगठन ने इसके बारे में हमको कहा है, बहुत सारे हमारे एमएलए एमपी ने इसके बारे में भी हमको निवेदन दिए थे कि आप अपना ये ड्यूरेशन बढ़ाइए, टाइम बढ़ाइए. वो सबको विश्वास में लेने के बाद, उनकी सबकी मांग सुनने के बाद हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मछुआरों के लिए ये ऐतिहासिक हिस्टोरिक डिसीजन लेने के लिए हमको मार्गदर्शन किया. आज से ये सीजन से फिशिंग का जो सीजन ऑफिशियली महाराष्ट्र में 1 जून से 15 अगस्त तक रहेगा. ये गुजरात के बाद महाराष्ट्र एक दूसरा राज्य है इसमें इस तरीके की ड्यूरेशन बढ़ाने का, टाइम बढ़ाने का डिसीजन लिया गया है. बढ़ाने के जो टाइम बढ़ चुका है अभी 16 दिन में, आजू बाजू के जो राज्य है मतलब कर्नाटक, गोवा, उसमें अभी तक कमी है. और हमारे जो अभी जो ऑफिशियल जो टाइम है उसके बीच में अगर कोई भी इलीगल फिशिंग के लिए अगर हमारे इसमें आएंगे, हमारे बाउंड्री के अंदर आएंगे, तो उनके ऊपर कड़क से कड़क सजा देने की तैयारी हमारे स्टेट गवर्नमेंट की है. कारवाई करायचं तुम्ही म्हणताय का जे एलईडी फिशिंग करतात म्हणजे जे कर्नाटकात येतात त्यांच्यावरती काय कारवाई करतात किंवा असं जेव्हा हा पिरियड बंद आहे मासे मिळतात तेव्हा देखील परत तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिजे मी आकडे सांगतो. 2000 जेव्हापासून आमचं सरकार आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा कारवाया एलईडी फिशिंगच्या वर आमच्या सुरू आहे. ड्रोनची सुरक्षा आम्ही वाढवलेली आहे. गस्ती नौका अधिक आधुनिक गस्ती नौका आम्ही समुद्राच्या इथे उतरवतोय. एलईडी फिशिंग हा फार मोठा गुन्हा आहे. जसा ड्रग्ज असो, तस्करी असो, अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्याच पद्धतीचा एलईडी फिशिंग गुन्हा आहे. म्हणून ह्यावर पण कडकची कडक भूमिका आणि कारवाई करण्याची भूमिका आमच्या राज्य सरकारची आहे आणि त्यानुसार कारवाई होत आहे.